नमस्कार. आपुलकीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मी प्रेरणा परब खूप खूप स्वागत करते. तुम्हालाही माहिती असेल की आपुलकी टूर्सच्या बऱ्याचशा ट्रिप्स निघतात, म्हणजे कोकण, केरळ, हम्पी, गोकर्णा, हिमाचल प्रदेश अशा बऱ्याचशा आपल्या डोमेस्टिक टूर्स निघतात. तर त्यापैकी एक कोकण, आपण साऊथ कोकणची प्रोफेशनली ऑफबीट टूर करवतो. सो त्याची एक छोटी झलक तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळणार आहे. चला तर मग. तर मंडळी, कुडाळवरून आम्ही पिकअप केला आणि ब्रेकफास्ट करून ऑन द वे ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर देवबागला आलो. देवबागमध्ये वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग खूप चांगल्या प्रकारे होते. सो आम्ही याजवळच स्टे घेतला, बीच टच ब्रीजवूड स्टे, जो की वुडन कॉटेज काइंड ऑफ आहे आणि भरपूर स्पेशियस आहे. बाहेर स्विमिंग पूल वगैरे आहे आणि एक चांगला टाईम स्पेंड करू शकतो आपण इथे. बरेचसे स्टेज आहेत देवबाग साईडला. तुम्हाला जो हवा आहे तुमच्या बजेटनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि ॲज यू नो की वॉटर स्पोर्ट्सला भरपूर टाईम कन्झ्युमिंग आहे. तो ऑलमोस्ट सकाळी ते दुपारपर्यंत ते वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायव्हिंग या सगळ्या गोष्टींना लागणार. सो त्या दरम्यान मी तर काय जाणार नाही आहे. सो मी इथे थोडा टाईमपास करते. बघूया काय काय आहे इथे. मालवणी फूड, पोळी पिठी वगैरे, आंबा पोळी वगैरे, लोणचं, पापड. सो देवबाग बीचजवळ बघूया इथे काय काय आहे ते. मधोमध अशा जुन्या पद्धतीच्या घरं आहेत आणि खूप छान अशी छोटीशी वाडी आहे. नॅरो हे आहेत, रोड्स आहेत. सीझन असला की इथे भरपूर गर्दी असते, रूम्स शॉर्टेज होतात आणि टुरिस्टची भरपूर गर्दी असते, त्याच्यामुळे रूम्स पण मिळत नाही. वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा इथे ॲज कम्पेअर टू मालवण तारकर्ली कॉस्टली आहे, पण थोडं डीप स्कुबा आणि क्वालिटी जर हवी असेल तर देवबाग इज बेटर. हा आहे पाळातला महापुरुष पिंडी आहे महापुरुषाची. देवबागाच्या संगम पॉईंटवरती आहे आणि इथे मस्त असं मंदिर आहे. नॉर्थ गोवा. गर्दी असेल तर नॉर्थ गोवा, गर्दी कमी असेल तर साऊथ गोवा. मजा करत प्रेमा कुठे आला. विसरून भानही वाट कुणाची बघते, त्या सप्तसुरांच्या लाटेवरती जाणवूनी राधाई बावरी हरीची राधाई बावरी. लाजरी नाही, बावरी आली. मालवण ते चिपीला जात असताना मध्ये देवली हे गाव लागतं. देवली हे गाव खूप छान आहे आणि हा देवलीचा ब्रिज आहे. ते खूप छान सीन्स येतात. सकाळचं आणि संध्याकाळचा जो सीन आहे तो बेस्ट व्ह्यूज मिळतात इथे. सो आमच्या ट्रिपमध्ये उमेश खानापुरे म्हणून एक गेस्ट होते आणि जे की फोटोग्राफर आहे. तो एक छान फोटोग्राफी टूर पण झाली. हे आपल्याला दिसतात ते खवणी, निवती यासारखे बीचेस आहेत. नमस्कार मंडळी, आपण आज आलो आहोत काजू फॅक्टरी व्हिजिट करतोय. काजूची फॅक्टरी आणि काजूचे मशीन जे आहे ते बघतोय.
काजूच्या फॅक्टरीमध्ये आम्ही व्हिजिट केली होती आणि आपण काजू सुद्धा घेतलेले आहोत. ओरिजिनल काजू. ओरिजिनल आणि गरम गरम फ्रेश हां, फ्रेश आहेत, एकदम फ्रेश. जस्ट आता मडकर फॅक्टरीतून काजू. निघालेले. हो आम्ही आलो होतो आता सातेरी मंदिराजवळ. वेंगुर्ल्यातल्या कॅम्पातलं मंदिर जे आहे सातेरी देवीचं. सो आम्ही आहोत आता क्रोकोडाईल पॉईंटवरती. क्रोकोडाईल्स ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये सगळे क्रोकोडाईल्स मिळतात आपल्याला. मोठी मगर असल्यामुळे ते येत नाही त्याच्यामध्ये. त्यांचं नाव काय काकांचं? रामचंद्र रामचंद्र चराटकर या काकांनी या सगळ्या मगरींचं पालन केलं आहे. म्हणजे शिटी वाजवली का त्या मगरी सगळ्या बाहेर येतात. सो मित्रांनो, कुडाळच्या हायवेवरती पिंगुळी हे गाव लागतं आणि पिंगुळीमध्ये ठाकर आदिवासी म्युझियम म्हणून हे म्युझियम आहे, जे की ॲग्रिकल्चर आणि आदिवासी दोन प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीचं आहे. सो ह्या नक्की विजिट करा. खूप काही बघण्यासारखं शिकण्यासारखं सुद्धा आहे. तर साऊथ कोकण ट्रिपचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा. आणि अशा नवनवीन ट्रिपसाठी तुम्ही नक्की फॉलो करू शकता आपुलकी टूर्स. माझा इंस्टाग्राम हँडल आहे, जे मी याचे डिस्क्रिप्शन देते. फेसबुक पेज पण आहे आपला. आणि अशा डोमेस्टिक टूर्सचा आपण कस्टमाइज पॅकेज पण देतो. म्हणजे आता वेकेशन्स येत आहेत, एप्रिल मेचे वेकेशन्स आहेत, त्यानुसार आपण डिस्काउंटेड रेटमध्ये पण ह्या टूर्स अवेलेबल करून देतो आहे. एस्पेशली आपला शिमगा उत्सव येतो आहे. तुम्हाला माहितीच आहे की कोकणामध्ये 7-8 दिवसाचा एक शिमगा असतो. तर 29 to 31 ही आपण एक्सकुडा शिमगोत्सव टूर काढली आहे. तर त्यामध्ये आपण लिमिटेड सीट्स ठेवणार आहोत, जास्त गर्दी ठेवणार नाही आहोत. सो तुम्हाला जर इंटरेस्टेड असेल तर नक्की या नंबरवरती खाली दिलेल्या नंबरची कॉन्टॅक्ट करा आणि आजच आपली टूर बुक करा. धन्यवाद.